तर हे ते मंदिर आहे अंबा माता आणि फार पुरातनकालीन मंदिर आहे शिवाजी महाराजच्या काळचं। आता इथे रंगरंगोटी सुरू आहे सध्या, तर जरूर या ठिकाणी दर्शन घेऊन या। फार पुरातन मंदिर आहे। इकडे पूर्ण नदीचा परिसर आणि या परिसरामध्ये हे छोटंसं गाव, या ठिकाणी हजार लोकवस्तीचं, आणि हे अंबे मातेचं मंदिर शिवाजी महाराजांच्या कालीन आहे असं या लोकांचं, इथं जे लोक राहतात त्यांचं म्हणणं आहे। आणि याची बांधकाम वास्तूसुद्धा फार जुनी दिसते। हां, आणि मित्रांनो नमस्कार। आज मी तुम्हाला एक पुरातन या आपल्या अकोला जिल्ह्यामध्येच बुलढाणा जिल्ह्याच्या शेगावच्या अलीकडे जे नागझरी आहे त्याच्या बाजूला असणारं हे जे गाव आहे, या ठिकाणी एक पुरातन मंदिर आहे। जवळपास आता आपण इथे जे आहे राहणारे यांच्याशी बोलूया। तर हे आपलं काय नाव? विठ्ठला भोईकर पाटील। विठ्ठल भोईकर पाटील। बरं, काय सांगू शकता या मंदिराच्या बद्दलची माहिती? किती पुराण आहे, का आहे? हे शिवाजी महाराजच्या काळातलं आहे, पुराण। अच्छा, शिवाजी महाराजच्या काळातलं पुराण मंदिर आहे। आणि हे नागझरीच्या बाजूले हिंगणा म्हणून खेळा आहे, हिंगणा वैद्यनाथ। अच्छा, आणि या ठिकाणी कुठले महाराज होते, काय होते, कसं काही? पहिले महाराज नव्हते, काहीच नव्हतं, सारं इथं काहीच नव्हतं। हां, हे अटी सर्व भक्त लोक आले, हां, त्यानं पुरातन मंदिर पाहिलं। अच्छा, शिवाजी महाराजच्या काळातलं आहे। हो, भवानी मातेचं मंदिर आहे। अच्छा अच्छा, या गावामध्ये किती लोकसंख्या आहे गावाची? जवळपास इथे 1000 लोकसंख्या या गावाची आहे। इथे काही यज्ञ वगैरे होते। इथे काही नाथाची समाधी बी आहे म्हणतात, ती कधी आहे म्हणतात? वैद्यनाथाची समाधीसुद्धा या ठिकाणी आहे, तुम्हाला दाखवतो मी। आणि हे पहा, अशा पुरातन वास्तू या ठिकाणी आज बी भारतामध्ये आहे इथं। तर जवळपास असून बी आपल्याला इथं माहीत नसते। इथं ही जे स्थान आहे हे वैद्यनाथ म्हणून इथं स्थापना केलेली आहे। बाजूला इथं हनुमान मंदिर आहे, फार रम्य ठिकाण। आणि नदीच्या काठेवर, या ठिकाणी कोणती नदी आहे? मन नदीच्या काठावर असणारं हे अंबे माताचं मंदिर। या ठिकाणी विठ्ठलाची मूर्ती आहे। हे फार नवीन बांधल्यासारखं वाटतं हे। आणि इथं बघा हे दिसते आपल्याला। आणि या ठिकाणी जे मंदिर आहे हे पुरातन मंदिर आहे, ज्याची आता रंगरंगोटी सुरू आहे, काही कार्यक्रम असेल म्हणून। तर ही जे अंबा मातेचं मंदिर आहे फार 500 वर्ष जुनं असं हे दाखवत आहेत। अरे अजून बनू काय? आणि या मंदिराचे देवीचं आपण दर्शन घेता होता। तर जरूर जर या ठिकाणी नागझरी किंवा शेगावला येताना डावीकडे लागणारा जो रस्ता येते हिंगणा मार्गे, या मार्गावर हे पुरातन मंदिर, देवीचं मंदिर आहे या ठिकाणी। आणि पितळची मूर्ती या ठिकाणी आहे, हे बघा। तर हे अंबा मातेचं मंदिर या ठिकाणी आहे, शिवाजी महाराजांच्या काळातलं आहे असं याचं म्हणणं आहे। आपण बी इथंच असता का? तर जरूर जर आले या ठिकाणी, या रस्त्यानं कधी, तर जरूर या ठिकाणचं देवीच्या दर्शनासाठी आपण आले पाहिजे। तर हा व्हिडिओ इकडे मुक्ताबाईचा सुद्धा आहे। आणि हे पुरातन मंदिर जुन्या काळीन हेंबाळपंथीचं असू शकते। आपली गोष्ट सांगते का तुम्ही? आता ते हे व्हिडिओ केले ना, ते पुढे म्हणजे लोकांनी दिसत राहील। तर या ठिकाणी हे मन नदीच्या काठावर बुलढाणा जिल्ह्याचा भाग येते आणि शेगावच्या अलीकडे हे पंचफुलाबाई अशी सेवा करणारी बाई आहे। तर तुम्ही काय नाव तुमचं? पंचफुलाबाई। तर ह्या पंचफुलाबाई इथं या देवीचं इथं सेवा करतात बरेच वर्षापासून। बरेच वर्षापासून। तर काय नाव तुमचं म्हटलं? पंचफुलाबाई।
आणि पंचकुला आहे. या देवीचं दर्शनाची तुम्ही सेवा करता आणि लोक दूरदूर इथे दर्शनाला येत असतील ना, येतात. तर जरूर या ठिकाणी हे पुरातन वास्तू आहे, या वास्तूच्या दर्शनासाठी लोकांनी यायला पाहिजे. यासाठी आम्ही या व्हिडिओच्या माध्यमातून हे आपल्याकडे पोहोचवत आहोत. तर जरूर हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांना शेअर करा आणि या मंदिराचा येताना शेगावले जाता नगझरेला जाता तर जरूर या मंदिराच्या दर्शनाला इथे यावं.